गेल्या लेक्चरमध्ये आपण पायथॉनचे बेसिक प्रोग्रामिंग बघितलं. ते कशावर बघितलं आपण? तर नोटपॅड प्रमाणे दिसणारा IDE होता, पायथॉनचा IDE. त्याच्यावरती आपण बघितलं. कसं बघितलं तर इथे पायथॉन टाईप केल्यानंतर आपल्याला दिसतात त्यामधला हा आयडल आहे, याच्यावर आपण प्रोग्राम केले होते गेल्या वेळेला. मग आता आपण काय करणार आहोत, याच्यावरती प्रोग्राम न करता आपण IDE वापरणार आहोत. जसा जावासाठी इक्लिप्स, नेटबीन्स, इंटेलिजे अशा प्रकारचे IDE आहे, त्याचप्रमाणे पायथॉनसाठी हा पायचार्म हा IDE आहे. तुम्ही जर गुगलवरती जाऊन टाईप केलं काय पायचार्म डाउनलोड, तर तुम्हाला लिंक्स भेटतील. त्यामधली ही जेटब्रेन्स ही कंपनी आहे जिने हा पायचार्म IDE डेव्हलप केलेला आहे. मग या जेटब्रेन्सनेच जावासाठी इंटेलिजे हा IDE डेव्हलप केलेला आहे. अँड्रॉइडसाठी अँड्रॉइड स्टुडिओ आहे. तर विंडोजसाठी डाउनलोड करण्यासाठी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, ॲपलची मॅकिंटॉश ऑपरेटिंग सिस्टीम आणि ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम, प्रत्येकासाठी दोन डाउनलोड लिंक्स आहेत. एक म्हणजे काय, फ्री ट्रायल, म्हणजे ट्रायल पिरियड संपल्यानंतर तुम्हाला विकत घ्यावा लागेल तो. त्यामध्ये HTML, जावास्क्रिप्ट, SQL अशी फीचर्स आहेत. आणि दुसरा आहे तो कम्युनिटी एडिशन. कम्युनिटी एडिशन मध्ये काय आहे, फक्त पायथॉन डेव्हलपमेंट आहे. त्यामध्ये HTML, JS, SQL सपोर्ट नाही आहे. पण आपल्याला सध्या काय पाहिजे आहेत, फक्त पायथॉन डेव्हलपमेंट पाहिजे. म्हणून आम्ही हे जे फ्री व्हर्जन आहे ओपन सोर्स ते डाउनलोड करणार. या डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड होणार. जी फाईल डाउनलोड होणार ती डबल क्लिक करून नेक्स्ट 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 करत जाऊन फिनिश करायची. मग तो इन्स्टॉल होणार, जसं आपण बाकीचे इतर सेटअप इन्स्टॉल करतो त्या पद्धतीने. तर इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथे पायचार्म IDE दिसेल, बरोबर. मग तो जर तुम्ही ओपन केला तर ही पहिली फ्लॅश स्क्रीन येणार. फ्लॅश स्क्रीन झाल्यानंतर तो ओपन होणार. मग यामध्ये तुम्हाला एखादा न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. मग कसं करणार तुम्ही प्रोजेक्ट? इथे मी डेमो प्रोजेक्ट ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेला आहे. पण तुम्हाला पहिल्यापासून कसा क्रिएट करतात ते दाखवतो. लक्ष द्या. ज्या डिरेक्टरीमध्ये तुम्हाला न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे ती डिरेक्टरी आधी निश्चित करून घ्या, नक्की कुठे करायचा आहे तो. हा आता समजा पायथॉन प्रॅक्टिस आणि पायथॉन प्रोजेक्ट हे दोन्ही फोल्डर आहेत, ते मी डिलीट करतो आणि इथे मी एक फोल्डर बनवतो ज्यामध्ये आपण सगळे पायथॉनचे प्रोजेक्ट ठेवणार. काय, पायथॉन प्रोजेक्ट. त्यानंतर थांबा, PC हँग होतोय. पायथॉन प्रोजेक्टचा फोल्डर आहे. मग याच्यामध्ये मी नवीन प्रोजेक्ट क्रिएट करणार. मग आता मी तिकडून मी डिलीट केलं म्हणून इथूनही डिलीट झालं बघा. आता मी न्यू प्रोजेक्ट क्रिएट करतो. फाईल, न्यू प्रोजेक्ट. न्यू प्रोजेक्ट मला कुठे क्रिएट करायचा आहे तर इथून तुम्ही 5 निवडू शकता. XIP मध्ये कुठे पायथॉन प्रोजेक्ट नावाची ही जी काही डिरेक्टरी आहे, फोल्डर आहे, त्यामध्ये मला क्रिएट करायचं आहे. मग याला इथे स्लॅश देऊन त्या प्रोजेक्टचं नाव देणार मी. काय, तर माय फर्स्ट प्रोजेक्ट हे नाव दिलं, प्रोजेक्टचं नाव, आणि क्रिएट या बटनवर क्लिक केलं. मग तो विचारतो तो प्रोजेक्ट ओपन करायचा तर कुठे, याच विंडोमध्ये ओपन करू की नवीन विंडोमध्ये? तर याच विंडोमध्ये. मग हे लोडिंग जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठे काय करू नका, PC हँग होऊ शकतो. आता हा प्रोजेक्ट लोड झालेला आहे. मग याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. हा मेन प्रोजेक्टचा फोल्डर आहे. आपण ज्या प्रोजेक्टचं नाव दिलं होतं नावाने हा फोल्डर बनलेला आहे. तर या प्रोजेक्टमध्ये VENV हा एक फोल्डर आहे. म्हणजे काय आहे, हा लायब्ररीचं रूट आहे. VENV म्हणजे काय, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. यामध्ये लायब्ररीज असतात सगळ्या, त्यानंतर स्क्रिप्ट्स असतात, कॉन्फिगरेशन सुद्धा आहे इथे दिलेलं. तुम्ही सध्या याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही कुठे लक्ष द्या, main.py. .py म्हणजे काही पायथॉनची फाईल आहे, py एक्सटेन्शन आहे ती. मग इथे हा कोड लिहिलेला आहे. हे सगळं सध्या आपण घालवून टाकूया. मग ही इथे तुम्ही डबल क्लिक केला की इथे ती फाईल ओपन होणार. मग यामध्ये तुम्ही आपण गेल्या वेळेला बघितलं होतं प्रिंट वाक्य काय करतं, प्रिंट हे फंक्शन काय करतं, त्याच्या आतमध्ये आपण जे काही देतो ते स्टेटमेंट प्रिंट करून दाखवतं. याला काही सेमिकोलन आणि द्यायची गरज नाही पायथॉन मध्ये. हा जो त्रिकोण आहे इथे यावरून तुम्ही रन करू शकता.
मग तुम्हाला इथे खाली कन्सोलला हे आउटपुट मिळालं, वेलकम टू MITM वालं. मग इथे तुम्ही ते प्रोग्राम करू शकता. म्हणजे गेल्या वेळेला जे जे काही तुम्हाला पायथॉनच्या त्या रेग्युलर जो पायथॉन इन्स्टॉल करताना इन्स्टॉल केला जातो त्या IDE वरती दाखवले प्रोग्राम, ते इथे करू शकता. मग तुमच्यामध्ये जर कोणी मेकॅनिकल वाले आली असतील तर यापूर्वीचं लेक्चर तुम्ही बघितलेलं नाही, त्यामध्ये सगळं काही बेसिक कव्हर झालेलं आहे. मग यापूर्वीचं लेक्चर आहे ते तुम्हाला टीचमेंट वरती कुठे मिळणार, रेकॉर्डिंग्स मध्ये जाऊन मिळणार. पहिलं लेक्चर 4 फेब्रुवारी 2022 ला शिकवलेलं ते लेक्चर आधी तुम्ही बघा. ते बघलात तर तुम्हाला आता काय शिकवतं ते समजणार. ठीक आहे. या सुद्धा लेक्चरचं रेकॉर्डिंग मिळणार आहे, इथेच मिळणार आहे रेकॉर्डिंग्स मध्ये. तर आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत, गेल्या वेळेला आपण इफ स्टेटमेंट बघितले, लूप बघितले, मग त्याचे आता प्रोग्राम बघणार आहोत. आता इफ स्टेटमेंटचा एखादा प्रोग्राम, एखादा नंबर इव्हन आहे की ऑड आहे ओळखण्यासाठी. आता तुमच्यापैकी बरेच जण मोबाईलच्या स्क्रीन मधून बघत असणार हे सगळं, त्याच्यामुळे हे फॉन्ट आहे ते तुम्हाला खूप छोटे छोटे दिसत असणार. मग फॉन्ट जर मोठा करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, फाईल मध्ये जाऊन इथे सेटिंग ऑप्शन दिसणार, सेटिंग, आणि सेटिंग मध्ये जो अपीअरन्स आहे, अपीअरन्स मध्ये इथे तुम्ही थीम, डार्क थीम सुद्धा वापरू शकता. त्यासाठी डार्कोला सिलेक्ट करा. मी आता आहे तशी लाईट थीम ठेवतो. आपल्याला काय पाहिजे, फॉन्ट चेंज करायचा आहे. हा फॉन्ट तुम्ही बदलायला जाऊ नका. हा फॉन्ट म्हणजे काय, हे बाकीचे सगळे लेटर्स दिसतात, सगळा फॉन्ट बदलणार. आपल्याला फक्त काय करायचं, एडिटरचा फॉन्ट बदलायचा आहे. एडिटर म्हणजे ज्यामध्ये आपण कोडिंग करतो त्याचा. मग या एडिटर मध्ये जायचं. एडिटर मध्ये इथे बघा फॉन्ट म्हणून आहे. मग या फॉन्ट मध्ये बघा, एडिटर मध्ये हा फॉन्ट ऑप्शन आहे आणि इथे तुम्ही फॉन्टची साईज बदलू शकता. 13 आहे ती किती, समजा 20 केली. हा दिसतो ना तुम्हाला आता व्यवस्थित. आणि हाईट म्हणजे काय आहे, त्या लाईन मधलं डिफरन्स. आता 1.2 आहे ते जर समजा मी 2 केलं तर बघा डिफरन्स म्हणजे डिस्टन्स वाढलं. ते होतं तेवढंच ठेवतो मी. आणि इथे मी काय करतो, अप्लाय, ओके. आता फॉन्ट मोठा झाला असणार बघा. दिसतंय. तर आता आपण काय करूया, एक नॉर्मल इफचा प्रोग्राम बनवूया. गेल्या लेक्चर मध्ये तुम्हाला दाखवलं की इनपुट कसं घ्यायचं. जसं जावा मध्ये आपण स्कॅनर क्लास, बफर रीडर क्लास वापरून इनपुट घेतो, जसं पायथॉन मधून कशा प्रकारे इनपुट घेतो ते दाखवलं. आता आपण काय करूया, इफ एल्सचे आणि प्रोग्राम करून बघूया छोटे छोटे. पहिला आपण एक प्रोग्राम बनवूया ज्यामध्ये काय केलं जाणार, युजर कडून एखादा नंबर आपण घेणार आणि त्या नंबरचा स्क्वेअर करून दाखवणार. मग आपण तसं एक आधी इनपुट घेऊया युजर कडून. मग इनपुट कसं घेतो, त्यासाठी आपण इनपुट हे फंक्शन वापरतो. इनपुट या फंक्शन मध्ये मेसेज टाईप करतो, काय, प्लीज एंटर अ नंबर किंवा एंटर अ नंबर. सेमीकोलन द्यायची गरज नाही. मग हे फंक्शन काय रिटर्न करणार, युजरने जो काही नंबर एंटर केला तो नंबर रिटर्न करणार. मग नंबर मी कुठल्या एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो, कुठल्या, नम या व्हेरिएबल मध्ये तो नंबर स्टोअर केला युजरने एंटर केला आहे तो. मग मला काय दाखवायचं आहे, त्याचा स्क्वेअर काय आहे तो दाखवायचा आहे. मग काय प्रिंट करणार, प्रिंट स्क्वेअर ऑफ, स्क्वेअर इज, आणि इथे जो काही स्क्वेअर असणार तो म्हणजे नम इंटू नम. 4 म्हणजे काय, इंटू. हे तुम्हाला गेल्या वेळेला पहिल्या लेक्चरला शिकवलेलं आहे. मग आता मी हा प्रोग्राम जर रन करायला गेलो तर बघूया काय होतंय. एंटर अ नंबर ऍड केला 5. मग काय आला, एरर आला, कांट मल्टिप्लाय सिक्वेन्स बाय नॉन इंट ऑफ टाइप str. str म्हणजे त्याला हा जो इनपुट फंक्शन आहे तो काही स्ट्रिंग रिटर्न करतो. म्हणजे आपण जो काही नंबर पाठवला त्या ठिकाणी तो काय आहे, 5 हा नंबर ऍज अ स्ट्रिंग म्हणून त्याने घेतला, तो आपल्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग इंटिजर मध्ये आपण कसा कन्वर्ट करू शकतो, जसं जावा मध्ये आपण काय करायचो, इंटिजर डॉट पार्स इंट वापरायचो बरोबर, आणि याच्या आतमध्ये काही स्ट्रिंग असेल ती लिहायचो. पायथॉन मध्ये काय करायचं आहे, फक्त इंट वापरायचं आहे, त्याच्या आतमध्ये जी काही स्ट्रिंग असणार ती लिहिणार बरोबर. मग इथे सुद्धा तेच करणार. इथे मी काय करतो, इंट वापरतो आणि इंटच्या आतमध्ये ही काही स्ट्रिंग दिली बरोबर.
म्हणजे जी काय आपल्याला स्ट्रिंग मिळणार एंटर अ नंबर केल्यानंतर, ती त्या स्ट्रिंगचं रूपांतर इंटिजर मध्ये होणार आणि ती इंटिजर या नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. नम नावाच्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू इंटू नम नावाच्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू. नम इंटू नम म्हणजे काय, नंबर इंटू नंबर, नंबरचा स्क्वेअर, बरोबर. आणि आता मी रन करून बघतो, इथे 5 टाकला, हे बघा स्क्वेअर इज 25 आला. आता इथे 5 टाकला तर नंबरच्या ठिकाणी बघा चिकटूनच आला. तो जर खाली यायचा असेल तर आपण काय स्लॅश एन वापरू शकतो. स्लॅश एन म्हणजे काय, न्यू लाईनला जा. आता बघा खाली आला, बघा टाईप करायचा, 5 टाकला, स्क्वेअर इज 25 न्यू लाईन कॅरेक्टर. मग त्याचप्रमाणे मी इथे खाली काय लिहू शकतो, प्रिंट क्यूब इज, क्यूब काय येणार, नम इंटू नम इंटू नम, एंटर अ नंबर. आता मी 10 टाकला, 10चा स्क्वेअर 100 आणि 10चा क्यूब 1000. मग हा एक बेसिक प्रोग्राम झाला. मग आपण एक फंक्शन लिहू शकतो, ज्या फंक्शनला आपण तो नंबर पास करणार आणि त्या नंबरचा ते स्क्वेअर देणार किंवा काय त्याचा क्यूब देणार. ते फंक्शन आपण कसं बनवू शकतो, तर बघा इथे मी वरती फंक्शन डिफाईन करून ठेवतो. कसं डिफाईन करतो, डेफ. फंक्शन डिफाईन करताना सुरुवातीला जसं जावामध्ये पब्लिक, स्टॅटिक, व्हाईड आणि लिहितो, तसं यामध्ये फक्त डेफ लिहायचं. पायथॉन मध्ये डेफ म्हणजे काय, डिफाईन करत आहोत फंक्शन, आणि डायरेक्ट फंक्शनचं नाव काय, स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर कर, तर एका नंबरचा स्क्वेअर कर. ते समजा नंबर ए पाठवला, तर ज्यामध्ये आपण काय करतो, अशी कर्ली ब्रॅकेट देतो. मग पायथॉन मध्ये आपण कर्ली ब्रॅकेटच्या ऐवजी इथे कोलन वापरणार. हे सगळे नियम मी तुम्हाला गेल्या लेक्चरला सांगितलेले आहेत. जे कोणी गेल्या लेक्चरला नव्हते, एस्पेशली मेकॅनिकलचे स्टुडंट, ते गेल्या लेक्चरला जाऊन बघू शकता. गेल्या लेक्चर टीचमेंट वरती रेकॉर्ड केलेला आहे, बरोबर. तर आता इथून फंक्शनची बॉडी सुरू होते. मग रिटर्न काय कर, तर ए इंटू ए रिटर्न कर, म्हणजे त्याचा स्क्वेअर रिटर्न कर. झालं, एवढंच फंक्शन. एवढं सोपं आहे पायथॉन मधून फंक्शन बनवणे. त्यानंतर डेफ, दुसरं एक क्यूबचं फंक्शन बनवतो. जर ए हा पास केला तर रिटर्न काय कर, ए इंटू ए हे रिटर्न कर, बरोबर. मग मी इथे आता काय लिहू शकतो, मला आता नम इंटू नम किंवा नमचा 3 वेळा गुणाकार असं मला करायची गरज नाही. मी काय करणार, हे फंक्शन वापरणार, स्क्वेअर आणि पॅरामीटर, ब्रॅकेटमध्ये पॅरामीटर काय देणार, ए च्या ठिकाणी काय टाकणार, हा जो आपला काही नंबर आहे तो. हे इथे जर नम असेल तर इथे सुद्धा नम टाकायचं, इथे जर एक्स असेल तर इथे एक्स, इथे वाय असेल तर इथे वाय. त्यानंतर इथे काय करणार आता, क्यूब. कोणाचा, नम नावाच्या व्हेरिएबल मध्ये जे काही स्टोअर झालेले आहे त्याचा क्यूब कर. मग आता स्क्वेअर जर इथे नम आहे, नम मधली व्हॅल्यू कुठे जाणार, या ठिकाणी जाणार, ए च्या ठिकाणी जाणार. ए 2 वेळा मल्टिप्लाय कर, म्हणजे नमच्या ठिकाणी जर आपण 10 टाकले असतील तर 10 2 वेळा मल्टिप्लाय करून आपल्याला 100 रिटर्न करणार, 100 प्रिंट होणार. आणि जर क्यूब हे फंक्शन जर आपण कॉल केलं तर ही जी काही व्हॅल्यू आहे नम मध्ये स्टोअर झालेली, 10 20 30 काही असेल किंवा 5 असेल, ती व्हॅल्यू इथे पास होणार आणि क्यूब फंक्शन कॉल होणार. क्यूब फंक्शन आपण डिफाईन इथे करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये जो काही पॅरामीटर पाठवणार त्याचा 3 वेळा मल्टिप्लिकेशन होणार आणि तो 3 वेळा मल्टिप्लिकेशन केलेला आकडा रिटर्न करणार तो इथे प्रिंट होणार. रन केला, एंटर अ नंबर 5, बघा स्क्वेअर इज 25, क्यूब इज 125 येतोय ना, बरोबर. एंटर अ नंबर 15, स्क्वेअर इज 225, क्यूब इज 3375. कळलं, म्हणजे फंक्शन कसं डिफाईन करायचं ते सुद्धा आपण बघितलं. मग आता आपण एक असा प्रोग्राम बनवूया जो प्रोग्राम काय करतो, जो नंबर आहे तो इवन आहे की ऑड आहे तो ओळखतो. एंटर अ नंबर सेम असंच येणार. मग इथे आपण आता काय करणार, इवन आहे की ऑड आहे ते ओळखणार. मग इवन नंबर म्हणजे काय, इवन नंबर म्हणजे असे नंबर ज्याला 2 ने पूर्णपणे भाग जातो. आणि ऑड नंबर म्हणजे काय, ज्यांना 2 ने भाग जात नाही ते.
मग एखाद्या संख्येला पूर्ण त्या संख्येने भाग जातो की नाही हे आपण कसं ओळखतो, तर मॉड या ऑपरेटरने, पर्सेंटेज, हे सुद्धा तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये सगळं दाखवलेलं आहे. इफ या नमला जर 2 ने पूर्णपणे भाग जात असेल, म्हणजे त्याचा रिमाइंडर 0 येत असेल, नमला जर मी 2 ने भागले तर त्याचा रिमाइंडर 0 येत असेल, तर काय कर, तर प्रिंट कर इवन, नाहीतर काय कर, नाहीतर प्रिंट काय कर, ऑड. रन करूया. एंटर नंबर 5 टाकला, ऑड प्रिंट झाला. परत रन करतो, एंटर नंबर 12 टाकला, इवन प्रिंट झाला. एंटर नंबर 59 टाकतो, ऑड प्रिंट झाला. एंटर नंबर 100 टाकतो, इवन प्रिंट झाला. कळलं? तुम्ही इथे कॉन्कॅटनेशन सुद्धा वापरू शकता. कसं, तर तू एंटर केलेला अमुक अमुक नंबर हा इवन आहे किंवा ऑड आहे असं जर आपल्याला स्टेटमेंट प्रिंट करायचं असेल तर आपण काय करू शकतो, हे व्हेरिएबलच वापरायचं ज्यामध्ये आपला नंबर स्टोअर झालेला आहे. नम इज इवन नंबर, इथे सुद्धा तेच करणार, नम इज ऑड नंबर. इंग्लिश भाषेप्रमाणे तुम्ही इथे एन सुद्धा वापरू शकता नियमाप्रमाणे. रन केला प्रोग्राम, इथे जर मी 10 टाकला, 10 इज एन इवन नंबर, 15 टाकला, 15 इज एन ऑड नंबर. कळलं ना? तर हे एक झालं. असं तुम्ही मगाशा सुद्धा प्रोग्राम मध्ये करू शकला असता. मगाशचा प्रोग्राम काय होता, अगोदरचा प्रोग्राम ज्यामध्ये आपण युजर कडून नंबर घेतला होता, हा प्रोग्राम होता. युजर कडून नंबर घेतला होता आणि त्याचा स्क्वेअर आपण देत होतो, बरोबर. आपण इथे सुद्धा असंच लिहू शकतो, काय, एंटर केलेल्या नंबरचा स्क्वेअर अमुक अमुक आहे. मग इथे आपण काय करू शकतो, स्क्वेअर ऑफ, इथे स्ट्रिंग मोडू शकतो आणि स्ट्रिंग इथे मोडून इथे काय लिहिणार मी, स्क्वेअर ऑफ नम, नम म्हणजे ही स्टोअर झालेली व्हॅल्यू इज एवढा एवढा. इथे सुद्धा सेम तसंच करू शकतो, क्यूब ऑफ नम इज जो काय असेल तो. रन करतो, एंटर अ नंबर, मी 10 टाकला तर बघा काय आलं, स्क्वेअर ऑफ 10 इज 100, स्क्वेअर ऑफ 10 इज 1000. जर मी इथे किती 25 टाकला, स्क्वेअर ऑफ 25 इज 625, स्क्वेअर ऑफ क्यूब ऑफ 25 इज 15625. कळलं ना? मग आता आपण काय करूया, इवन ऑडचा प्रोग्राम बघितला. आता आपण नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे ओळखण्याचा प्रोग्राम बघूया. एंटर अ नंबर, मग हा नंबर हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ओळखण्याचा प्रोग्राम आहे. मग आपण कसा बघू शकतो, तो 0 पेक्षा मोठा आहे की छोटा आहे ते चेक करणार. 0 पेक्षा जर मोठा असेल तर तो नंबर पॉझिटिव्ह आहे असं प्रिंट करणार. जर 0 पेक्षा छोटा असेल तर तो काय, निगेटिव्ह आहे. आणि जर 0 असेल तर काय, तो पॉझिटिव्ह सुद्धा नाही निगेटिव्ह सुद्धा नाही, तो 0 आहे. मग तो आता इथे प्रोग्राम आपण करूया. इफ नम ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन काय असेल, 0 असेल, तर प्रिंट काय कर, नम इज पॉझिटिव्ह. आता नम इज पॉझिटिव्ह, नम म्हणताना तिथे काय दिसणार, त्यामध्ये स्टोअर केलेली व्हॅल्यू दिसणार. इथे जर तुम्ही 5 एंटर केला असेल तर प्रिंट होताना तुम्हाला काय दिसणार, 5 इज अ पॉझिटिव्ह, -5 इज अ निगेटिव्ह, जे काय असेल ते. त्यानंतर दुसरा मी वापरतो इथे एलिफ वापरतो. एलिफ म्हणजे एल्स इफ, हे सुद्धा तुम्हाला गेल्या वेळेला दाखवलेलं आहे. जर नम ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर प्रिंट काय कर, नम इज निगेटिव्ह. आणि एल्स पॉझिटिव्ह सुद्धा नाही, ही सुद्धा कंडिशन फॉल्स, आणि निगेटिव्ह सुद्धा नाही, ही सुद्धा कंडिशन फॉल्स. ही दोन्ही कंडिशन जर वरच्या दोन्ही कंडिशन फॉल्स झाल्या तर काय प्रिंट कर, नम
इज 0. आता प्रोग्राम रन करूया. एंटर अ नंबर 10 इज पॉझिटिव्ह आला, -9 इज अ निगेटिव्ह. तर मी काय करतो 0 टाकतो, 0. प्रोग्राम आपला वर्क होतोय. यानंतर हे आता आपण प्रोग्राम बघितले, एक इवन ऑडचा बघितला, एक इवन ऑडचा बघल्यानंतर आपण हा बघितला, पॉझिटिव्ह निगेटिव्हचा बघितला. आता आपण काय करूया, लूपचे प्रोग्राम बघूया. एंटर अ नंबर, समजा त्याने 10 नंबर एंटर केला तर 1 ते 10 अंक प्रिंट कर. 100 अंक प्रिंट केला, 100 अंक त्याने जर स्टोअर केला तिथे, तर 1 ते 100 आकडे प्रिंट कर, असा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. मग आपण काय करू शकतो, फॉर लूप वापरू शकतो ना. फॉर पायथॉनचा फॉर कसा आहे, फॉर आय इन रेंज. रेंज किती, 1 पासून कुठपर्यंत त्याने एंटर केलेल्या नंबर पर्यंत. कर्ली ब्रॅकेट ऐवजी इथे आपण कोलन वापरतो. प्रिंट आय. हा जर आता प्रोग्राम मी रन केला आणि इथे मी आता समजा 10 टाकलं, तर 1 पासून 10 पर्यंतचे अंक सगळे प्रिंट झाले. 9 पर्यंत झालेले आहेत ना. 9 पर्यंत म्हणजे 10 पर्यंत, 1 पासून त्या 10च्या अगोदर पर्यंत, असा याचा अर्थ. इथे जर मी num+1 केलं तर तुम्हाला 10 पर्यंत अंक दिसणार. बघा 1 ते 10 नंबर सगळे प्रिंट झाले. त्यानंतर मला ते 100 पर्यंत प्रिंट करायचे असतील तर 100 टाकतो. बघा हे सगळे 100 पर्यंत अंक प्रिंट झाले. मग आता हे 100 पर्यंत अंक प्रिंट झाले, पण ते 2-2च्या गॅपने प्रिंट झाले पाहिजेत. 2-2ची किंवा 1-1च्या गॅपने. म्हणजे 1, 3, 1, 3, 5, 7 असे. मग इथे मी काय करतो, 2 लिहितो स्टेप, म्हणजे 2-2 स्टेप हे कर, काय इन्क्रीमेंट करत जा. तर मी ते 100 टाकला. बघा कसा आला, बघा 1, 3, 5, 7. जर मी इथे 3 टाकले तर 3-3 स्टेप तो 3-3 स्टेपने जाणार, 3-3 पायऱ्या चढणार एका वेळेला. 1, 4, 7 कळलं. जर मी इथे 10 टाकला तर काय, 1, 11, 21, 21 कळलं ना. 9 टाकला, 1, 10. तर आता जर आपण जर काहीच दिलं नाही ते तिसरा स्टेप, तर बाय डिफॉल्ट तो 1 स्टेप घेतो. 1-1च्या डिफरन्सने वाढवत जातो. तर हा फॉर लूप काय आहे हे सगळं गेल्या लेक्चरला तुम्हाला दाखवलेलं आहे. ज्यांनी कोणी लास्ट टाइमचं लेक्चर बघितलेलं नाही त्याने ते आधी आवर्जून बघा आणि नंतर हे लेक्चर बघा, या लेक्चरची व्हिडिओ. तर हा आता एक फॉर लूपचा आपण नॉर्मल प्रोग्राम बघितला. आता आपण प्रोग्राम बघणार आहोत की युजरने एंटर केलेला नंबर हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे बघितलं, इवन आहे की ऑड आहे हे बघितलं, पण आता तो युजरने एंटर केलेला नंबर प्राईम आहे की नाही ते चेक करायचं आहे. मग एखादा नंबर आहे तो प्राईम आहे किंवा नाही हे कशावरून ठरतं, तर पहिली गोष्ट म्हणजे एक हा प्राईम सुद्धा नाही आहे, आणि नॉन प्राईम सुद्धा नाही आहे, तो फक्त काय आहे, ऑड नंबर आहे. त्याला प्राईम सुद्धा म्हटलं जात नाही, नॉन प्राईम सुद्धा म्हटलं जात नाही. मग 2 पासून त्या नंबर पर्यंत जो युजर एंटर करणार आहे, 2 पासून त्या नंबर पर्यंत, नंबरच्या अगोदर पर्यंत, नंबरचा आदला नंबर म्हणजे n -1 यांपर्यंत जर कोणी एकाने जरी त्याला पूर्णपणे भाग जात असेल तर तो प्राईम नंबर नाही. हे लॉजिक आपण वापरणार आहोत. समजा युजरने एंटर केलेला नंबर काय असेल, 15 असेल. मग 15 - 1 म्हणजे किती, 14. मग 2 पासून 14 पर्यंत जर एखाद्या संख्येने पूर्ण भाग जात असेल, म्हणजे रिमाइंडर 0 येत असेल, बाकी 0 येत असेल, तर तो 15 हा प्राईम नंबर आहे. 15च्या ठिकाणी समजा मी 100 लिहिले.
तर 2 पासून 99 पर्यंत जर एका जरी संख्येने त्याला जर भाग गेला, पूर्ण भाग गेला, म्हणजे रिमाइंडर बाकी त्याची 0 आली, रिमाइंडर 0 आला, तर तो प्राइम नाही. हे लॉजिक आपण वापरणार. म्हणजे आपण नमला डिवाइड करणार. नमला डिवाइड करणार कशाने? तर त्या सर्व नंबर्सने, जे 2 पासून नम -1 पर्यंतचे सगळ्या नंबर आहेत त्यांनी आपण काय करणार? डिवाइड करणार. आणि त्याचा जो रिमाइंडर येतो तो 0 येतो की नाही ते आपण चेक करणार. मग हे आपण कसे मिळवू शकतो? तर फॉर लूप वापरून मिळवू शकतो, बरोबर. आणि इथे आपण पहिला काय फॉर लूप वापरणार आहोत. फॉर लूप आणि इफ लूप, या फॉर लूप आणि इफ स्टेटमेंट दोघांचं मिक्सचर या ठिकाणी आहे. दोन्ही आपण वापरणार आहोत. फॉर आय इन रेंज कुठून कुठपर्यंत? तो 2 पासून कुठपर्यंत? तर त्या नंबरच्या आदल्या नंबर पर्यंत, त्या नम पर्यंत. मग अशी बघा, मी जेव्हा इथे काय केलेलं, एक लिहिलेला आणि इथे नम लिहिलेला आणि प्रिंट आय केलेला, किंवा नंबर कुठे 1 पासून कितपर्यंत होते ते प्रिंट, इथे जो काही नंबर टाकतोय 10, तर 9 पर्यंत प्रिंट होत होते, बरोबर. म्हणजे तो नम म्हणजे 10 प्रिंट करत नाहीये, 10च्या अगोदर पर्यंत प्रिंट करत आहे. म्हणजे इथे मला -1 लिहायची गरज नाही, आधीच करतोय. जावा असतं, जावाचा फॉर लूप असता तर आपल्याला इथे -1 लिहायची गरज पडली असती. मग मला काय करायचंय, 2 पासून त्या युजरने एंटर केलेल्या नंबरच्या अगोदरच्या नंबर पर्यंत जर त्या जेवढे काही नंबर्स आहेत म्हणजे आय आहे, त्या आयने जर पूर्णपणे भाग जात असेल कोणाला, तर या नमला, तर कसं बघणार मी? इफ नम पर्सेंटेज आय डबल इक्वल टू 0, म्हणजे याने पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जात असेल तर काय कर, तो काय आहे? प्राइम नाही. कळलं ना? प्राइम नाही हे डिक्लेअर कर. प्राइम नाही त्याच्यासाठी आपण एक बुलियन व्हेरिएबल असतं ना, तसं आपण इथे घेऊन ठेवू शकतो. काय? इच प्राइम नावाचे व्हेरिएबल. इच प्राइम हे बाय डिफॉल्ट समजा फॉल्स आहे, किंवा बाय डिफॉल्ट ट्रू ठेवा किंवा फॉल्स ठेवा. जावामध्ये तुम्ही पहिले लेटर कॅपिटल स्मॉल ठेवता, बरोबर, ट्रू किंवा फॉल्स. पण पायथॉन मध्ये ट्रू आणि फॉल्स बुलियन व्हॅल्यू आहे, त्यांचं पहिले लेटर कॅपिटल ठेवावं लागतं. इच प्राइमची व्हॅल्यू समजा पहिली काय आहे? फॉल्स आहे, किंवा ट्रू आहे समजा, काहीही तुम्ही ठेवू शकता तुम्हाला वाटतं ते. पण जर इथे जर हा नियम काय झाला, भंग झाला, म्हणजे काय, त्याला कोणीतरी जर भाग जात असेल एका जरी संख्येने 2 पासून त्या नंबरच्या अगोदरच्या संख्येपर्यंत, एकाने जरी त्याला पूर्ण भाग जात असेल, तर तो काय झाला, इच प्राइमची व्हॅल्यू काय करा? फॉल्स करा, म्हणजे तो प्राइम नाही. कळलं? आणि एकाने जरी भाग गेला, समजा तो आपला नंबर आहे तो समजा 100 आहे, मग 100ला 2ने भाग जातो ना, मग 2ने भाग गेला, पुढे परत चेक करत जाय, मग 3ने भाग जातो काय, 4ने भाग जातो काय, 5ने भाग जातो का, असे 99 पर्यंत चेक करायची गरज आहे का? नाही. मग इथल्या इथेच हा लूप आहे तो ब्रेक करून टाक, असा याचा अर्थ. मग इथे कोल्यांच्या इथे बघा, इफच्या बरोबर इथे खाली आलेले आहेत ही स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट इफच्या आतमध्ये आहे. आणि हे जे इफ आहे ते फॉर लूपच्या आतमध्ये आहे. इंडेंटेशन पायथॉन मध्ये महत्वाचं आहे, कारण कर्ली ब्रॅकेट वापरली जात नाही, त्याऐवजी इंडेंटेशनला इम्पॉर्टन्स दिलं जातं पायथॉन मध्ये. हे तुम्हाला मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. तर आता हे झाल्यानंतर, फॉर लूप सगळं एक्झिक्यूट झाल्यानंतर, ब्रेक झाल्यानंतर आपण चेक करणार इच प्राइम मध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू काय आहे. अजून ट्रू, पहिली जी असाइन करून ठेवलेली ट्रू व्हॅल्यू आहे की फॉल्स व्हॅल्यू त्याला असाइन झालेली आहे लूप मध्ये फिरल्यानंतर, ते आपण चेक करणार. इफ इच प्राइमची व्हॅल्यू ही जर ट्रू असेल तर काय प्रिंट कर, तो जो काय नंबर एंटर केलेला आहे कुठला तर नम, इच प्राइम नंबर, नाहीतर काय प्रिंट नम इज नॉट नंबर. झालं. आता आपण हा प्रोग्राम रन करूया. एंटर अ नंबर, किती टाकला मी, समजा 15 टाकला. 15 इज नॉट प्राइम नंबर, कारण त्याला 3ने भाग जातोय. आता किती, 7 टाकतो, 7 इज प्राइम नंबर. मग इथे तुम्ही काय करू शकता, एक शॉर्टकट वापरू शकता.
इज प्राइम डबल इक्वल टू ट्रू, याच्याऐवजी तुम्ही काय इथे डायरेक्ट सुद्धा लिहू शकता इज प्राइम जावा प्रमाणे, म्हणजे तो समजून घेणार. इज प्राइम हे ट्रू असेल तर हे एक्झिक्यूट कर, आणि जर हे ट्रू नसेल तर हे एक्झिक्यूट कर, म्हणजे तो समजून घेतो. नुसतं इज प्राइम लिहिला आणि ह्यामध्ये बुलियन व्हॅल्यू स्टोअर आहे, म्हणजेच काय ट्रू किंवा फॉल्स त्याला चेक करायचं असणार. 7 इज प्राइम नंबर, 100 टाकले नॉट प्राइम नंबर. मग आता आपल्याला चेक करायचं आहे, जर त्याने एक टाकला तर हा काय दाखवणार बघा, कारण एक साठी आपण अजून काही कोड लिहिलेलाच नाहीये, एक इज प्राइम नंबर दाखवतो ना, चुकीचं आहे ते, कळलं. मग त्यासाठी आपण काय करणार, हा कोड आहे तो जरा कट करून ठेवूया, जो आपल्याला नंतर पुन्हा पेस्ट करायचा आहे. आपण पहिले चेक करणार इफ नमची व्हॅल्यू जर काय त्याने एक टाकली, नमची व्हॅल्यू एक टाकली तर काय प्रिंट कर, 1 इज प्राइम सुद्धा नाही आहे, नॉन प्राइम सुद्धा नाही, तर फक्त ऑड नंबर आहे. हे एक जर टाकलं तर, आणि जर एक नंबर सोडून इतर काहीतरी टाकलं त्याने एल्स मध्ये, आणि एल्स मध्ये आपण हा बाकीचा सगळा कोड लिहिला. मग असं कट केला होता तो कॉपी पेस्ट केला, कळलं ना, एवढा कोड मग असा मी कॉपी पेस्ट केला इथून इतका. मग आता जर मी इथे 1 टाकला तर हे आलं काय, 1 इज नायदर प्राइम नॉर नॉन प्राइम, इट इज ऑड नंबर ओनली. 100 टाकले नॉट प्राइम नंबर, 10 टाकला तर प्राइम नंबर. कळलं एवढं. हा प्राइम आणि नॉट प्राइमचा प्रोग्राम आहे. मी जेव्हा तुम्हाला जावा प्रोग्रामिंग शिकवलं होतं त्यावेळेला मी ही 1 ची कंडिशन घ्यायला विसरलो होतो. ते युट्यूबवर टाकलेले व्हिडिओ आहेत त्यामध्ये बघा, म्हणून मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेलं आहे की ही 1 ची कंडिशन तुम्ही ऍड करा, कारण त्यावेळेला मी विसरलो होतो म्हणून ही कंडिशन. बाकीचं एवढं मी तुम्हाला दाखवलं होतं जावा मधून, पण जावाच्या कोडपेक्षा तुम्हाला हा कोड सोपा वाटेल पायथॉन मधला, कारण यामध्ये डेटा टाइप्स नाही आहेत, फंक्शनचा रिटर्न टाइप नाही आहे, कर्ली ब्रॅकेट्स नाही आहे. कर्ली ब्रॅकेट्स नसल्यामुळे तुम्हाला एक काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे काय, इंडेंटेशनची. मग इथे सेमीकोलन सुद्धा द्यायची गरज नाही, सेमीकोलन नाही दिला तरी हा प्रोग्राम व्यवस्थित एक्झिक्यूट होणार, काही प्रॉब्लेम येणार नाही. पायथॉन मध्ये सेमीकोलन ऑप्शनल आहे. होतोय रन व्यवस्थित, म्हणजे काय सेमीकोलन आहेत ते ऑप्शनल आहेत. याच्यानंतर आता आपण एक कोड करूया, तो म्हणजे फॅक्टोरियलचा. हे सगळे तुम्हाला प्रॅक्टिकलला लावायचे आहेत हा, जेवढे काही कोड आहेत ते. आता जो काही युजरने नंबर एंटर केलेला आहे त्याचा फॅक्टोरियल म्हणजे काय, युजरने समजा 5 हा नंबर एंटर केला, 5चा फॅक्टोरियल काय येणार, 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, बरोबर. तर युजरने जर 10 एंटर केला तर काय होणार, 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. म्हणजे जो काही युजर नंबर एंटर करणार तिथून ते 1 पर्यंतचे सगळ्या नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय झाला त्याचा फॅक्टोरियल. मग आपण कसं करू शकतो, आधी आपल्याला उतरत्या क्रमाने नंबर प्रिंट करता येतात का ते आधी बघूया फॉर लूप वापरून. फॉर आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे, नम पासून. फॉर आय इन रेंज नम पासून कुठपर्यंत, 1 पर्यंत. थोडा आधी बघूया होतंय काय. एंटर नंबर 10 केला समजा तर फक्त 10 प्रिंट झाला. मग काय एक एक कमी कमी करत जा, म्हणजे स्टेप कितीची, 1 ची, पण किती, -1 ची, म्हणजे एक एक कमी करत जा. आता रन करून बघूया.
एंटर नंबर 10 टाकला, मग 10 ते 2 अंक प्रिंट झाले. आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, बरोबर. पण बघा, एकला जर कोणत्याही संख्येला जर तुम्ही 1 ने मल्टिप्लाय केलं तर शेवटी आन्सर तेच येतं. त्यामुळे 1 ला सुद्धा तुम्हाला इथे काय मल्टिप्लाय करायची गरज नाही. कळलं ना? 1 ने मल्टिप्लाय करायची गरज नाही. याच्या पुढे पुन्हा 2 into 1 करायची गरज नाही. तसं जर करायचं असेल, तुम्हाला इथे 1 सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही इथे 0 लिहू शकता. आता बघा 1 पर्यंत येणार. हे बघा आले. कळलं ना? तर आपण इथे 1च लिहूया. कारण 2 into 1 शेवटी काय येणार? तीच संख्या येणार. कारण 1 ने कोणत्याही संख्येला गुणलं तरी तीच संख्या येते. मग हे आता आपल्याला प्रिंट करता येतं काय? तर जो काही इथे आपण नंबर टाकू, 15 टाकला समजा, तर 15 पासून 2 पर्यंत अंक आपण प्रिंट करतो. मग आता आपल्याला काय पाहिजे? जे अंक आपण प्रिंट करतो त्या सगळ्यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे. या सर्वांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे. मग ते आपण कसं करू शकतो? तर बघा, लक्ष द्या. एक मी व्हेरिएबल घेऊन ठेवतो. व्हेरिएबलला नाव काय देतो? फॅक्टोरियल. त्याची व्हॅल्यू काय ठेवतो? 1 ठेवतो. आणि इथे मी काय करतो? फॅक्टोरियलची व्हॅल्यू आहे, फॅक्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू काय कर? फॅक्ट इज इक्वल टू फॅक्ट इंटू आय ची व्हॅल्यू. आय म्हणजे कोण? तर समजा नमच्या ठिकाणी जर युजरने एंटर केलेला नंबर जो 10 असेल तर फॅक्ट इज इक्वल टू काय होणार? 1 into 10. म्हणजे काय येणार? फॅक्टची व्हॅल्यू 10 होणार. मग नेक्स्ट टाइम काय होणार? 9. म्हणजेच काय होणार? फॅक्टची व्हॅल्यू, सध्याची फॅक्टची व्हॅल्यू किती आहे? 10. 10 into 9. मग जे काही आन्सर येणार ते फॅक्टला असाइन होणार, फॅक्ट या व्हेरिएबलला. त्यानंतर फॅक्ट इज इक्वल टू सध्या जे काही आन्सर आहे 10 into 9चं जे काही आन्सर आलेलं आहे इंटू काय होणार? 8. मग नेक्स्ट इटरेशनला काय होणार? 10 into 9 into 8 into 7. नेक्स्ट इटरेशनला 10 into 8 into 9 into 7 into 6. असं असं करत करत ते 2 पर्यंत जाणार. आणि फॅक्ट मध्ये फायनली कोणती व्हॅल्यू स्टोअर होणार? 10 into 9 into म्हणजे 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2. ही व्हॅल्यू फॅक्ट या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. मग आता आपण ती इथे खाली प्रिंट करणार आहोत. फॅक्टोरियल ऑफ द व्हेरिएबल काय? नम इज काय? फॅक्ट या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू. मग आता मी हा प्रोग्राम रन केला. इथे काय करतो? 5 टाकला. 5चा फॅक्टोरियल बघा 120 येतोय का? 5 चोक 20, 20 त्रिक 60, 7 दुना 120, बरोबर ना? त्यानंतर आता काय करतो? 10 टाकतो. मग 10चा फॅक्टोरियल, नंतर 6 टाकतो. 6चा फॅक्टोरियल म्हणजे मगाशी 5चा फॅक्टोरियल लिहिलेला इंटू त्याला 6 करणार. 120 गुणिले 6, 12 संग 72, बरोबर ना? आणि जर आपण इथे 1 दिला समजा, 1चा फॅक्टोरियल 1च. अशा प्रकारे आपण हा फॅक्टोरियलचाही प्रोग्राम केलेला आहे. तुम्हाला हेच जर एक फंक्शन बनवायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता? फंक्शन बनवायचं असेल तर हाच जो कोड आहे तुम्ही एका फंक्शन मध्ये टाकणार. कसा टाकणार? तर एक फंक्शन आपण तुम्ही ऑलरेडी वरती बनवून ठेवणार, कारण जे वरती बनवतं ते आधी कंपाईल केलं जातं. इथे फंक्शन बनवणार काय? फॅक्टोरियल नावाचं, फॅक्ट नावाचं फंक्शन बनवलं. त्याला आपण एक नंबर पास करणार. कुठलाही व्हेरिएबल इथे द्या, ए द्या, बी द्या, सी द्या, एक्स वाय झेड एन काही द्या. आणि जो काही नंबर पास करणार, इथे जर समजा तुम्ही ए लिहिला तर त्या ए पासून बाकीचं सगळं आहे तसं सेम टू सेम असं येणार, काही फरक येणार नाही. सेमीकोलनची काही गरज नाही. आणि हे जे काय आपण फंक्शन लिहिलेलं आहे हे फंक्शन काय करणार? फॅक्टची व्हॅल्यू आहे, फॅक्टची जी काही व्हॅल्यू आहे ती रिटर्न करणार हे फंक्शन. बघा इथे जर मी लिहिला रिटर्न फॅक्ट, काय होणार? या लूप मधून मी रिटर्न करतो असा अर्थ होतो, या फॉर लूपच्या मधून, कारण इंडेंटेशन मध्ये आहे.
इंडेंटेशनच्या बाहेर आणतो, म्हणजे हे फंक्शन रिटर्न करतं, हे फॅक्ट नावाचं फंक्शन रिटर्न करतं फॅक्ट मधली व्हॅल्यू. आणि इथे मी काय लिहिणार, हे फंक्शन कॉल करणार, हे फंक्शन मी सरळ कॉल करणार कुठे, इथे एच्या ठिकाणी मी काय पास करणार, नम पास करणार, कारण इथून युजरने एंटर केलेली व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर झाली आहे, नम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेली आहे. मी इथे नम पास करणार, बरोबर. नम कुठे जाणार, या एच्या ठिकाणी जाणार, नम मधली व्हॅल्यू, आणि बाकी सगळं मगाशी घडलं तसंच घडणार सेम. आता मी प्रोग्राम रन करतो, एंटर अ नंबर 5 टाकला, बघा 120 आला, 6 टाकला 720 आला, म्हणजे आपला प्रोग्राम बरोबर काम करतोय. म्हणजे हा आपण फॅक्टोरियलचा प्रोग्राम बघितला. सेम असाच तुम्हाला जर समेशनचा प्रोग्राम पाहिजे असेल, मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी तुम्हाला सम दाखवायची आहे, जर त्याने 10 टाकला तर 1 ते 10 नंबरची तुम्हाला सम दाखवायची आहे, तर तुम्ही काय करणार, फक्त फॅक्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार, सम लिहिणार. इथे सुद्धा काय येणार, मग सम येणार. इथे फॅक्ट लिहिलाय, हे फॅक्ट तसंच ठेवलं तरी चालेल, फक्त अर्थपूर्ण बनायला पाहिजे म्हणून फॅक्टच्या ठिकाणी मी फक्त काय लिहितो, सम हा शब्द लिहितो. आणि ज्या ठिकाणी इथे मल्टिप्लिकेशन आहे त्या ठिकाणी मी प्लस लिहिणार. सम सुरुवातीला काय 1 असते, तिथे फॅक्टोरियल 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं, तीच संख्या राहते मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत. पण समच्या बाबतीत काय, कशामध्येही 0 ऍड केलं तरी तीच संख्या राहते, म्हणून ते 0 घेतलं सम साठी. बाकी काही मी चेंज केला नाही, एवढाच केला. आणि समेशन साठी महत्वाचं म्हणजे आपण कुठपर्यंत ते काउंट करत जाणार, 1 पर्यंत ना, 10 अधिक 9 अधिक 8 अधिक 7 अधिक 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1, बरोबर. मग इथे जर आपण 1 लिहिला तर 1च्या अगोदरची संख्या तो धरतो, बरोबर. म्हणून इथे आपण 0 घेऊया. आणि इथे फॅक्टोरियल ऑफ लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी काय, सम ऑफ ते नंबर जे काय असतील ते. आता प्रोग्राम रन करूया, एंटर नंबर, मी इथे आता 5 टाकला, बघा 5 पर्यंतच्या नंबरची सम 15 येते का, चेक करूया. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि तो 1 15, बरोबर. आता समजा मी इथे 10 टाकला, पहिल्या 10 डिजिटची सम 55 येते का, बघा तुम्ही चेक करून. अशा प्रकारे हा प्रोग्राम बनलेला आहे. मग तुम्ही इथे सम ऑफ 10 इज दिसतं ना, हे बरोबर दिसत नाही. सम ऑफ 10 इज म्हणजे व्याकरण बरोबर नाही याचं, ग्रामर. मग आपण काय करू शकतो, सम ऑफ फर्स्ट एवढे एवढे डिजिट इज असं आपण लिहू शकतो. इथे 10 टाकलं, सम ऑफ फर्स्ट 10 डिजिट इज 55 digits. Sum of first 5 digits is 15. कळलं, हा काय झाला, फॅक्टोरियलचा प्रोग्राम झाला. मग आपण आता लूपिंगचे आणि याचे, लूपिंग आणि इफ एल्सचे आपण बेसिक प्रोग्राम बघितलेले आहेत. तर आता पायथॉन प्रोग्रामिंग मध्ये नेक्स्ट काय आहे ते बघूया. हा शॉर्ट सिलेबस नको, प्रोग्रामिंग लँग्वेज असेल तर आपण ती पूर्ण शिकायची. थिओरिटिकल सब्जेक्ट असेल तर तो शॉर्ट मध्ये शिकला तरी चालेल. झाला मग फर्स्ट लेक्चरला आपण डेटा टाइप्स इन पायथॉन बघितले, ऑपरेटर्स इन पायथॉन बघितले, इनपुट आउटपुट बघितलं,
म्हणजेच काय, इनपुट स्टेटमेंट जे आपण स्कॅन करण्यासाठी वापरलो, युजरकडून इनपुट घेण्यासाठी वापरतो. आउटपुट म्हणजे काय, प्रिंटवाले स्टेटमेंट. कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे इफ बघितलं, इफ एल्स बघितलं, एलिफ बघितलं, एल्स इफच्या ठिकाणी आपण एलिफ लिहितो, जे आपण आत्ता त्याचा प्रोग्राम बघितला होता. दिलेला नंबर हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते ओळखणारा. त्यानंतर ॲरे सुद्धा तुम्हाला गेल्या वेळेला दाखवले होते. ॲरेमध्ये आपण लिस्ट स्क्वेअर ब्रॅकेट वापरून लिस्ट घेतली होती. स्ट्रिंग अँड कॅरेक्टर, मग स्ट्रिंगवरची काही तुम्हाला ऑपरेशन्स दाखवली होती. त्यानंतर फंक्शन सुद्धा आता तुम्ही बघितलेले आहे, डेफ कीवर्ड वापरून आपण बनवली. लिस्ट आणि टपल्स हे आपण बघणार आहोत. डिक्शनरीज बघणार आहोत. एक्सेप्शन हँडलिंग बघूया. आणि यामधले ओपी कन्सेप्ट, ऑब्जेक्ट इंटरफेस इनहेरिटन्स, हे जावामध्ये बघितलेले आहेत, पण काही इथे मेकॅनिकलचे स्टुडंट सुद्धा येणार आहेत, मग त्यांना सुद्धा समजलं पाहिजे म्हणून ते पुन्हा आपण बघणार आहोत. त्यानंतर फाईल ऑपरेशन आपण बघणार आहोत. रेग्युलर एक्सप्रेशन बघणार आहोत. स्टॅक क्यू, हे डेटा स्ट्रक्चरचे आपण जे काही बेसिक प्रोग्राम होते, स्टॅकचे, क्यूचे, लिंक लिस्ट वगैरे, डीक्यू आणि हे पायथॉन वापरून बघणार आहोत. मग ते सी प्रोग्रामिंग वापरून तुम्ही जे काही डेटा स्ट्रक्चरचे प्रोग्राम केले होते ते खूप किचकट होते, बरोबर, खूप मोठे मोठे होते. मग पायथॉन वापरून, पायथॉनमध्ये डेटा टाईप नाही, फंक्शनला रिटर्न टाईप नाही, कर्ली ब्रॅकेट वापरायची गरज नाही, सेमीकोलन वापरायची गरज नाही, म्हणजे खूप शॉर्ट झालेले आहेत प्रोग्राम. उलट पायथॉन मधून तुम्हाला स्टॅक क्यूचे प्रोग्राम करायला मजा येईल. ते झाल्यानंतर आपण एक युजर इंटरफेस करून बघणार आहोत. जसं जावामध्ये तुम्ही AWT पॅकेज वापरलं होतं, ज्यामध्ये बटन्स, रेडिओ बटन्स, चेक बॉक्सेस हे घेतले होते, तसं आपण युजर इंटरफेस पायथॉन मधून बघणार आहोत. नेटवर्किंग इन पायथॉन म्हणजे काय, दोन कॉम्प्युटर असतील तर एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवरती मेसेज पाठवणे, हाय, मग दुसऱ्या कॉम्प्युटरवरून पहिल्या कॉम्प्युटरवरती मेसेज पाठवणे, हॅलो, हाऊ आर यू, अशा प्रकारचे प्रोग्राम, म्हणजे चॅटिंग सारखं छोटंसं बघणार आहोत ॲप. आणि नेटवर्किंगमध्ये आणि डेटाबेस कनेक्टिव्हिटी बघणार आहोत. जसं जावामध्ये स्प्रिंग बूट फ्रेमवर्क आहे त्या पद्धतीने तसं पायथॉनमध्ये डिजँगो नावाचा फ्रेमवर्क आहे, त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. त्यानंतर मल्टी थ्रेडिंग बघणार आहोत. आणि ही काय नंपाय आणि पांडाची जी काही पॅकेजेस आहेत जी पायथॉन बरोबर इन्स्टॉल होत नाहीत, आपल्याला वेगळी इन्स्टॉल करावी लागतात, मग ते आपण लास्ट युनिटमध्ये बघणार आहोत. मग आता आपण काय बघूया, लिस्ट आणि टपल्स हे बघूया. ठीक आहे, कंटाळला नाहीत ना तुम्ही, कंटाळा आलाय का तुम्हाला, बोला बोला. ऑनलाईन आहात ना सगळे? थोडा कंटाळा आला तर 5 मिनिटं आपण ब्रेक घेऊया. तर ब्रेक नंतर आता आपण बघणार आहोत पायथॉन मधले लिस्ट आणि टपल्स. पहिलं आपण जे स्ट्रिंग बघितलं होतं, स्ट्रिंग वरची काही ऑपरेशन्स बघितली होती गेल्या लेक्चरला, बेसिक. तर या वेळेला इथे तुम्हाला स्ट्रिंग ऑपरेशन्स मधलं भरपूर काही वेगवेगळ्या मेथड्स भेटतील इथे. जसं जावामध्ये हे होते का, स्प्लिट करायचं, स्ट्रिंग स्प्लिट करणे, किंवा त्या स्ट्रिंग मधल्या काही 1 पासून 5 पर्यंतची कॅरेक्टर प्रिंट करणे, इथे 2 टाकला तर 2 पासून 5 पर्यंतची कॅरेक्टर प्रिंट करणे वगैरे वगैरे. अशा तुम्हाला त्या तिथे वेगवेगळ्या मेथड्स आहेत स्ट्रिंग वरती ऑपरेशन करण्यासाठी, त्या आपण बघितल्या होत्या. रिप्लेसची सुद्धा मेथड आहे. तसंच आता लिस्ट आणि टपल्स बघणार आहोत. आता पायथॉन लिस्ट म्हणजे काय, ती ही तुम्हाला दिसते, ती लिस्ट. तुम्हाला आता हा सब्जेक्ट आहे तो थिओरिटिकल नाही, फक्त लॅब सब्जेक्ट आहे, म्हणून मी सगळे डेफिनेशन ॲज इट इज सांगत बसत नाही, इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगतो. लिस्ट काय असते, स्क्वेअर ब्रॅकेटने एन्क्लोज केलेलं स्ट्रक्चर, म्हणजे व्हेरिएबलमध्ये आतापर्यंत तुम्ही एक व्हेरिएबल स्टोअर करू शकायचा,
ते मल्टिपल व्हेरिएबल स्टोअर करण्यासाठी. याचं तुम्हाला सगळं मी गेल्या लेक्चरमध्ये ब्रीफ मध्ये सांगितलेलं आहे. तर इथे बघा ही कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज आहेत यामध्ये. मग लिस्टचे तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवली होती गेल्या लेक्चरला. तर या लेक्चरला इथे बघा काही लिस्टच्या मेथड्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथे समजा मी एक लिस्ट घेतली, लिस्ट इक्वल टू ही समजा सगळी नावे आहेत. मग मला काय करायचं आहे, सगळी नावं प्रिंट करायची आहेत. मग मी काय करू शकतो, प्रिंट लिस्ट लिहू शकतो आणि प्रिंट केली, सगळे नाव प्रिंट झाली. यामधला फक्त मला झिरो बेस इंडेक्स नंबर नुसार पहिला आयटम आहे तो प्रिंट करायचा आहे. मग लिस्ट मध्ये झिरो बेस इंडेक्स नंबरिंग असतं, 0 पासून मोजायला सुरुवात केली जाते, बरोबर ना. 0 पासून मोजायला सुरुवात केली जाते. म्हणून आता जर प्रोग्राम रन केला तर पहिलं नाव आलं, त्यानंतर इथे मी 1 लिहिलं तर पूर्ण अमित हे नाव प्रिंट होणार. 2 लिहिला तर काय अमेय हे नाव प्रिंट होणार. 0 1 2 3 4 5 आणि 6 लिहिलं तर अद्वैत हे नाव प्रिंट होणार. आणि त्यानंतर जर मी ते 7 लिहिलं किंवा 10 लिहिलं, 100 लिहिलं तर काय एरर येणार. तर ज्यामध्ये इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन येतं, तसं याच्यामध्ये बघा काय आला, इंडेक्स एरर आला, लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज हा एरर आला. तर आता मी काय करतो, या लिस्टची आता काही ऑपरेशन दाखवतो. लिस्ट डॉट बघा, पॉप, कॉपी, काउंट, वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत. काउंट हे ऑपरेशन काय करतं, यामध्ये बाबा नंबर ऑफ आयटम्स किती आहेत, यामध्ये नंबर ऑफ आयटम्स किती आहेत ते आपल्याला समजतं. म्हणजे आता या लिस्ट मध्ये अक्षय नावाचे किती आहेत काउंट आपल्याला मिळतो, एकच आहे. समजा यामध्ये आणखी एक असतं सेम नावाचा आयटम, तर आता काउंट काय येणार, 2 येणार. म्हणजे लिस्ट मध्ये नंबर ऑफ आयटम्स किती आहेत हे जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी लेन नावाचं हे फंक्शन आहे, लेंथ ऑफ लिस्ट. लेन हे फंक्शन आहे. किती आहे, 8 आयटम्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि अद्वैत धरून 8. हे झालं. मग 1:5 म्हणजे काय, लिस्ट मी इथे 1 लिहिला तर काय होणार, हा अमित हे नाव प्रिंट होणार. जर मी इथे 5 लिहिला तर काय अंकिता हे नाव प्रिंट झालं. मग इथे मी 1:5 लिहिलं तर काय होणार, 1 पासून 5 पर्यंतची, म्हणजे अमित पासून 1:5 ही ते रेंज स्पेसिफाय करते. म्हणजे काय, इथे बघा 1 2 3 4 आणि हा 5, म्हणजे 1 पासून 5 पर्यंत. हे बघा हे आले, हे सगळे आले, कळलं ना. याच्या आतमध्ये, या रेंजच्या आतमध्ये जर मी ते 6 लिहिलं तर काय येणार, या अमित पासून अंकिता पर्यंत येणार. ही पुढे अन्वी आणि अद्वैत ही 2 नावं दिसणार नाही. अमित पासून अंकिता पर्यंत आले, कळलं ना. 7 लिहिलं तर काय येणार, अन्वी पर्यंत. आणि जर 8 लिहिलं तर काय अद्वैत पर्यंत येणार. आणि जर इथे 1 च्या ऐवजी जर मी इथे 0 लिहिलं तर काय सगळेच येणार, अक्षय पासून अद्वैत पर्यंत. कळलं, ही रेंज आहे, फुलांवरून आपण दाखवतो. म्हणजे आपल्याला सब लिस्ट त्यामधली घ्यायची असेल तर. आता ही जी लिस्ट आहे ती आपण अपडेट करू शकतो. त्यामधला एखादा आयटम आपल्याला अपडेट करायचा असेल म्हणजे काय, तर इथे बघा यामधला हा जो तिसरा आयटम आहे, तिसरा आयटम हा मला चेंज करायचा असेल
तिसरा आयटम मला चेंज करायचा असेल, डायरेक्ट जर मी ही लिस्ट प्रिंट केली तर आहे तशी दिसते बघा. मला हा तिसरा आयटम चेंज करायचा आहे, मग मी काय करणार इथे लिस्ट हा तिसरा आयटम 0 1 2 3 तिसरा म्हणजे हा चेंज करायचा आहे. म्हणजे काय 0 1 2 दोन इंडेक्स असणारा हा आयटम, ते मला काय करायचं आहे, नाव टाकायचं आहे सरिता. आणि मग ही लिस्ट मी प्रिंट केली तर आता या ठिकाणी जिथे अक्षय आहे त्या ठिकाणी आता नाव बदललेलं असणार. कळलं? अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ही लिस्ट आहे ती अपडेट करू शकतो. त्यानंतर एखादा आयटम आपल्याला डिलीट करायचा असेल तर आधी आपल्याला एखादा आयटम त्यामध्ये ऍड करायचा असेल तर अपेंड. मग मी काय करू शकतो, लिस्ट डॉट अपेंड. अपेंड म्हणजे काय, तो आयटम शेवटी ऍड होणार. समजा हे अक्षता नाव टाकलं आणि आता हे रन करतो, यामध्ये ही शेवटी अक्षता हे नाव ऍड झालेलं आहे, म्हणजे काय झालेलं आहे, अपेंड झालेलं आहे. त्यानंतर एखादं यामधून मला डिलीट करायचं असेल, डिलीट करायचं असेल त्याच्यासाठी काय आहे, डेल नावाचं स्टेटमेंट आहे आणि दुसरा काय आहे, रिमूव्ह नावाचं फंक्शन आहे, मेथड आहे, ती वापरू शकता. डेल पेक्षा तुम्हाला मी आधी रिमूव्ह वापरून दाखवतो, मग डेल वापरून दाखवतो. लिस्ट डॉट रिमूव्ह, कोणाला रिमूव्ह कर तर यामध्ये अक्षय नावाची व्हॅल्यू आहे ती रिमूव्ह कर. त्यानंतर ही लिस्ट प्रिंट कर. ही पहिली व्हॅल्यू होती अक्षय ती काय झाली, रिमूव्ह झाली. त्यानंतर दोन होते ना अक्षय व्हॅल्यू, म्हणून पहिली होती ती रिमूव्ह झाली, ही दुसरी पुढची होती ती राहिली. एक एक व्हॅल्यू रिमूव्ह कर, पहिला ऑकरन्स मिळेल तो रिमूव्ह करतो. आणि दुसरा एक हे आहे, दुसरा एक ऑप्शन काय आहे, डेल वापरू शकतो. डेल लिस्ट ऑफ, जो काय डिलीट करायचा असेल तो आयटम 0 म्हणजे लिस्ट मधला 0 इंडेक्सचा आयटम डिलीट झाला. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं, ऍड केलं, अपेंड केलं, अपडेट केलं आणि डिलीट केलं. मग त्या आता लिस्टची ऑपरेशन, लेंथ म्हणजे तुम्हाला सांगितलं, लेन ब्रॅकेट मध्ये जी काही लिस्ट असेल ती आपल्याला काय देते, नंबर ऑफ आयटम्स त्यामध्ये किती प्रेझेंट आहेत ती देते. मग दोन लिस्ट आपल्याला जर ऍड करायचे असतील तर आपण कॉन्कॅटनेशन करतो. कॉन्कॅटनेशन म्हणजे प्लस ऑपरेटर वापरतो, दाखवतो. ही काय आहे, लिस्ट 1 आहे. इथे लिस्ट 2 काय आहे, काय आहे, दुसरी लिस्ट आहे समजा. मग मी आता इथे काय करतो, लिस्ट 1 प्लस लिस्ट 2 दोन लिस्ट एकमेकांना प्लस ऑपरेटर लावून कॉन्कॅट केले, मग काय एकच मोठी लिस्ट बनली बघा. कळले? ही दुसऱ्या लिस्ट मधले आयटम आहेत आणि हे पहिल्या लिस्ट मधले आयटम आहेत. हे काय झालं, कॉन्कॅटनेशन. त्यानंतर रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे का, ही जी लिस्ट आहे, कुठलीही लिस्ट समजा ही 2 नंबरची लिस्ट आहे, ही मी इथे समजा लिहिलं काय इंटू 4 असं लिहिलं, काय झालं हे बघा, गोविंद रुक्मिणी प्रद्युम्न हे 4 वेळा रिपीट झाले, कारण मी काय लिहिलं, इंटू 4 लिहिलं म्हणून 4 वेळा रिपीट झाले. इंटू 2 लिहिलं तर काय होणार, 2 वेळाच ते रिपीट होणार. इथे एकदा रिपीट झाला आणि इथे एकदा रिपीट झाला. त्यानंतर रिपिटेशन बघितलं, त्यानंतर मेंबरशिप. मेंबरशिप म्हणजे काय, म्हणजे जसं आपण फॉर लूप वापरतो तसा,
मला इथे काय करायचं आहे, फॉर आय इन लिस्ट 1 प्रिंट आय असं जर मी लिहिलं तर त्यामधले सगळे आयटम्स आहेत ते प्रिंट होणार. लिस्ट 2 लिहिलं तर लिस्ट 2 मधले सगळे आयटम प्रिंट होणार. मग हे काय करतं, याऐवजी मी इथे काय करू शकतो, एखादा पर्टिक्युलर आयटम हे नाव लिस्ट 1 मध्ये आहे का, आहे की नाही ते मला प्रिंट करायचं आहे, तर मी हे वापरू शकतो. बरोबर. याच्यामध्ये काय केलंय, ओके. अमित हा आयटम या लिस्ट मध्ये आहे का, इथे तुम्ही सिंगल कोट सुद्धा वापरू शकता. ट्रू आहे. मग अमित हा आयटम लिस्ट 2 मध्ये आहे का, फॉल्स. कळलं. त्यानंतर प्रिंट करून काय तुम्हाला मी दाखवली मग अशी फॉर आय इन रेड, त्यांनी फक्त आयच्या ठिकाणी 8 घेतला, यायला इटरेशन झालं. त्यानंतर इंडेक्सिंग, स्लाइसिंग आणि मॅट्रायसिस. यामध्ये काय सांगितलेलं आहे, लिस्टचे आपण आयटम कसे ऍक्सेस करतो. जर मला डाव्या बाजूने मोजत, जर इथे मी दाखवतो एक्झाम्पल तुम्हाला सरळ दाखवतो, मग जर मी इथे काय टाकलं प्रिंट करताना, लिस्ट 1 मधला 2 इंडेक्स वाला म्हणजे 0, 1, 2 हा आयटम प्रिंट केला, पॉझिटिव्ह नंबर दिला, झाला. जर मी इथे -2 लिहिलं तर काय होणार, उजव्या बाजूने मोजणार तो, उजव्या बाजूने दुसरा कोण आहे बघा, अद्वैत हा उजव्या बाजूने काय 0th इंडेक्स वाला, अन्वी उजव्या बाजूने फर्स्ट इंडेक्स वाली, आणि अंकिता उजव्या बाजूने सेकंड इंडेक्स वाली. जेव्हा मायनस वापरतो तेव्हा तो उजव्या बाजूने मोजायला सुरुवात करतो, आणि जेव्हा प्लस वापरतो तेव्हा डाव्या बाजूने मोजायला सुरुवात करतो इंडेक्स नंबर. तेच इथे सांगितलेलं आहे या दोन ह्याच्यात. आता काय, स्लाइसिंग. इक्वलन म्हणजे काय, स्लाइसिंग मध्ये बघा कसं होतं, लिस्ट 1 इक्वलन म्हणजे काय, 0, 1, मग अमित पासून पुढचे सगळे दिसणार. मग इथे 2 लिहिलं, 2 कोलन म्हणजे काय, अक्षय पासून इथे पुढचे सगळे दिसणार. त्यानंतर समजा मी इथे 3 लिहिलं, समजा तिसरा कोण आहे, 0, 1, 2, 3 अमेयापासून सगळे पुढचे दिसणार. आणि कोल्यांच्या पुढे समजा मी 5 लावलं तर 3 आणि 4 हे दिसणार, 3 आणि 4 इंडेक्स वाले. इथे काय लिहिला, 6 लिहिला तर 3, 4 आणि 5 इंडेक्स वाले दिसणार. कळलं. याला काय म्हणतात, स्लाइसिंग म्हणतात, कोलन वापरतो तिला. आता बिल्ट इन लिस्ट फंक्शन्स कम्पेअर करायची असेल, म्हणजे ते दोन्ही लिस्ट सेम आहेत की नाहीत, हे म्हणजे काय, लिस्ट 1 फ्रॉम CMP हे काय सेम आहेत की नाहीत. ते बघण्यासाठी मग यावरती क्लिक केलं की तुम्हाला याच्या इथे डिटेल हे मिळणार, डिटेल प्रोग्राम मिळणार. त्यानंतर लेंथ हे फंक्शन दाखवलं, मॅक्स, मिनिमम, मॅक्झिमम, मिनिमम, एखाद्या आयटमची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल, मिनिमम व्हॅल्यू असेल, जर हे आपण ऑपरेशनवर जर आपण स्ट्रिंग वरती करायला गेलो ना, या लिस्टचा मॅक्झिमम मिनिमम काढायला गेलो
मॅक्स कोणता, लिस्ट वनचा मॅक्झिमम. आणि जर याच्या ऐवजी या लिस्ट मध्ये जर आपल्याकडे जर नंबर असले असते, लिस्ट इज इक्वल टू 1 4 2 5 10 22 11 हे समजा नंबर आहेत आणि या लिस्टचा आता मी मॅक्झिमम प्रिंट करायला जातोय, तर काय येणार 22, कारण 22 यामध्ये मॅक्झिमम नंबर आहे. मिनिमम करायला गेलो काय येणार, 3 नंबर हा प्रिंट होणार. आणि लिस्ट ब्रॅकेटमध्ये सिक्वेन्स हा काय करतो, ते सिक्वेन्सला टपलला लिस्टमध्ये कन्वर्ट करतो. टपल म्हणजे काय ते आपण नेक्स्ट पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत लिस्ट झाल्यानंतर. लिस्ट डॉट अपेंड मेथड दाखवली तुम्हाला, लिस्ट डॉट काउंट मेथड दाखवली, लिस्ट डॉट एक्सटेंड म्हणजे दुसरी एक समजा तुमच्याकडे लिस्ट असेल, दुसरी एक लिस्ट असेल, त्याला आपण सिक्वेन्स नाव देऊया. मध्ये काय आहेत 101 102 आणि 103. मग तुम्ही काय करू शकता, इथे लिस्ट डॉट एक्सटेंड आणि इथे दुसऱ्या लिस्टचं नाव, म्हणजे काय सिक्वेन्स जी काही लिस्ट जे काही नाव असेल ते, या पद्धतीने ते तुम्ही काय करू शकता, ते एक्सटेंड करू शकता. जर तुम्ही काय वापरलं तिथे प्लस ऑपरेटर वापरला, जर तुम्ही इथे काय वापरला प्लस ऑपरेटर वापरला, तिथे काय होणार, एकमेकांची कॉन्कॅट होणार. लिस्ट डॉट आपण अपेंड वापरला, तसं इथे काय आहे, लिस्ट डॉट इन्सर्ट आहे, लिस्ट डॉट इंडेक्स म्हणजे एखादा तुम्हाला आयटम माहिती आहे पण त्याचा सिक्वेन्स नंबर तुम्हाला घ्यायचा असेल, म्हणजे सिक्वेन्स नावाची लिस्ट आहे, त्याचा इंडेक्स म्हणजे ज्यामध्ये इंडेक्स ऑफ फंक्शन आहे, तर त्यामध्ये इंडेक्स फंक्शन आहे. कोणाची इंडेक्स, तर 102 या आयटमची इंडेक्स किती आहे, तर 1 आहे. 01 103 ची इंडेक्स किती आहे, 012 2 इंडेक्स आहे. आणि सिक्वेन्स डॉट इंडेक्स, त्यानंतर तुम्हाला यामध्ये जर समजा अपेंड करायचं असेल एखादा काय, 104 हा अपेंड करायचा असेल, अपेंड आपण कसा करतो, इथे वरती करून ठेवतो आणि मग ती लिस्ट आहे ती काय करतो, प्रिंट करतो. 104 यामध्ये अपेंड केला, अपेंड करतो तेव्हा तो कुठे शेवटी जाऊन बसतो, पण तो तुम्हाला शेवटी न करता तुम्हाला कुठे करायचा आहे, 101 आणि 102 च्या मध्ये 104 ऍड करायचा आहे. मग तुम्ही कसं करू शकता, 101 ची इंडेक्स किती आहे 0 आणि 102 ची इंडेक्स किती आहे 1, 0 आणि 1 या दोघांच्या इंडेक्सच्या मध्ये त्याला ऍड करायचं आहे. मग तुम्ही इथे काय करू शकता, अपेंडच्या ऐवजी तुम्ही इन्सर्ट मेथड वापरू शकता. काय इन्सर्ट कर, तर 104 इन्सर्ट कर, कुठे, तर 1 या इंडेक्सला किंवा 1 या इंडेक्सला इन्सर्ट कर. तर बघितला, वन या इंडेक्सला 104 इन्सर्ट कर. बघा, पहिला पॅरामीटर आपण इंडेक्स टाकणार, दुसरा पॅरामीटर जो आपल्याला नंबर ऍड करायचा आहे तो फर्स्ट इंडेक्सला त्याने 104 टाकला. आता मला तिसऱ्या ठिकाणी 104 टाकायचा आहे, तर तिसऱ्या ठिकाणी म्हणजे काय 0 1 आणि 2, म्हणजे सेकंड इंडेक्सला 104 ऍड कर, 0 1 आणि 2. कळलं ना. इन्सर्ट, त्यानंतर पॉप, पॉप हा काय करतो, अपेंड जसा शेवटी ऍड करतो तसा पॉप ऑपरेशन आहे ते काय करतं, त्यातला शेवटचा आयटम आहे ते डिलीट करून टाकतं. कळलं ना. मग यामध्ये राहिले किती, 101 आणि 102 हे दोनच राहिले. रिमूव्ह तुम्हाला दाखवलं मगाशी, रिव्हर्स आणि सॉर्ट दाखवतो. आता सिक्वेन्स वरती बरीच आपण ऑपरेशन केली, आता वरती लिस्ट आहे त्याच्यावरती करूया. लिस्ट डॉट रिव्हर्स प्रिंट करतो, प्रिंट मध्ये टाकतो. प्रिंट केली, लिस्ट डॉट रिव्हर्स याच्यावरती रिव्हर्स फंक्शन कॉल केलं आणि मग लिस्ट प्रिंट केली. बघा उलटी झाली ना प्रिंट, किती आहे त्याच्या उलटी झाली ना प्रिंट. जर मला सॉर्ट करायची असेल तर
बघा लाईनीत सगळे लागले, 1 2 4 5 7 10 11 चढत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डरने सगळे लागलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण काय केलं, लिस्टची ऑपरेशन आपण बऱ्यापैकी बघितलेली आहेत. आता आपण टपलकडे वळणार आहोत. लिस्ट आणि टपल म्हणजे मध्ये फरक काय? टपल हे काय आहे, इम्युटेबल आहे आणि लिस्ट आहे ते म्युटेबल आहे. इम्युटेबल आणि म्युटेबल मध्ये फरक आहे. म्युटेबल म्हणजे त्यामध्ये आपण काहीतरी चेंज करू शकतो आणि इम्युटेबल म्हणजे त्यामध्ये आपण चेंज करू शकत नाही. म्हणजे हे बघा, लय काय मोठा फरक नाही आहे यामध्ये. काय आहे, जसं लिस्ट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट होतं बरोबर, इथे फक्त काय आहे, राऊंड ब्रॅकेट आहे. बाकी काहीच मोठा फरक नाही आहे. हे टीयूपी वगैरे तुम्हाला जी काही नावं पाहिजे ते तुम्ही देऊ शकता. टीयूपी वगैरे जे काही असेल ते, ए असेल, बी असेल, सी असेल. यामध्ये फरक काय होतो बघा, इम्युटेबल आहे म्हणजेच काय, तुम्ही चेंज करू शकत नाही. म्हणजे काय, तुम्ही यामध्ये अपडेट करू शकत नाही. डिलीट करायला गेला तरी ते पॉसिबल नाही आहे, कारण ते कसं आहे, टपल कसं असतं, इम्युटेबल असतो. त्यामुळे याच्यातली ऑपरेशन्स आहेत ती बघा, ॲज कम्पेअर टू लिस्ट याच्यामधली ऑपरेशन्स कमी आहेत. लेंथ मिळवण्यासाठी लेंथ आपण कॉन्टॅक्ट करू शकतो लिस्ट प्रमाणे. इंटू 4 लिहिलं तर ते 4 वेळा रिपीट होणार. हे मेंबरशिप इन ऑपरेटर वापरून, आणि हे प्रिंट करायचे असेल ते इटरेट करू शकतो. हे सगळे तेच नियम आहेत बघा, काही त्याच्यात फरक नाही आहे. तर फरक एवढाच आहे की जेवढं काय आपण अपडेट डिलीट त्यामध्ये एक काय करू शकत नाही. स्लाइसिंग आणि बघा सेम तसंच आहे, मग अशासारखंच, काही फरक नाही. आणि इथे काय म्हटलंय, नो इन्क्लुडिंग डेलिमिटर्स म्हणजे काय, एनी सेट ऑफ मल्टिपल ऑब्जेक्ट्स comma separated written without identifying symbol, that is brackets for list, parentheses or tuple etc. default to tuple as indicated in this short example. म्हणजे तुम्ही असं जर सिक्वेन्स लिहिला, कॉमा सेपरेटेड सिक्वेन्स, आणि त्याला तुम्ही कुठलंच ब्रॅकेट दिलं नाही, स्क्वेअर ब्रॅकेट दिलं तर त्याला लिस्ट कन्सिडर करणार, गोल ब्रॅकेट दिलं तर त्याला टपल कन्सिडर करणार. तर तुम्ही काय ब्रॅकेटच दिलं नाही तर तो काय कन्सिडर करणार, ते टपल आहे बाय डिफॉल्ट म्हणून कन्सिडर करणार. फंक्शन हे कम्पेअरचं, लेंथचं, मॅक्झिमम, मिनिमम आणि टपलचं सिक्वेन्स लिस्टमध्ये कन्वर्ट करणं, लिस्टचं टपलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी फंक्शन आहे. बाकी काही याच्यामध्ये नवीन काही नाही आहे. मग म्हणजेच काय, ही आता ही जी लिस्ट आहे त्याचं तुम्हाला टपलमध्ये रूपांतर करायचं असेल, टपलमध्ये मी काय करतो, बघा काय करतो, टपल इज इक्वल टू, तुम्ही असंच लिहू शकता, सेम लिस्ट जसं आहे तसंच. मग आता तुम्हाला लिस्ट वरती काही ऑपरेशन दिसतील. लिस्ट डॉट बघा काय आहे यामध्ये, रिमूव्ह आहे बरोबर. तसं तुम्हाला त्या टपल वरती भेटणार नाही रिमूव्ह, नाही आहे. टपलला लिमिटेड फंक्शनॅलिटी आहे कारण ते इम्युटेबल आहे. कळलं ना. मग तुम्हाला ही लिस्ट आहे ती टपलमध्ये कन्वर्ट करायची असेल तर तुम्ही काय, हे टपल फंक्शन वापरू शकता. टपलमध्ये वरील लिस्ट आहे ती कन्वर्ट कर आणि प्रिंट काय कर, लिस्ट कर आणि टपल प्रिंट कर. प्रोग्राम रन केला तर बघा टपलमध्ये कन्वर्ट झालेली आहे, गोल ब्रॅकेट त्याला लागलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर उलट करायचं असेल, काय, आधी तिथे समजा हे दिलेलं आहे, टपल दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही काय करणार, लिस्ट इज इक्वल टू टपल आणि इथे जे काय असेल ते व्हेरिएबल टप लिहिलं
आणि मग ही लिस्ट सुद्धा प्रिंट केली आणि ते टपल सुद्धा प्रिंट केलं. तर बघा त्या टपलचं त्याने लिस्टमध्ये रूपांतर केलं असणार. ऑलरेडी हे टपल आहे ते आपल्याला आता लिस्टमध्ये करायचं आहे आणि हे लिस्टमध्ये कन्वर्ट केलेलं असेल. तुम्ही इथे LST दिला तरी चालेल, इथे LST दिला तर इथे LST द्यावा लागेल. कळलं ना? हे टपलचं लिस्टमध्ये रूपांतर करण्यासाठी हे लिस्ट फंक्शन आहे, लिस्टचं टपलमध्ये रूपांतर करण्यासाठी टपल फंक्शन आहे. तेच इथे सांगितलेलं आहे हे. त्यानंतर लिस्ट टपल्स आणि आणखी एक महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे काय, जो इथे सिलेबसला कुठे दिसत नाही तरी पण तुम्हाला दाखवून ठेवतो, तो म्हणजे डिक्शनरीज. त्याला आपण मॅप म्हणूया. डिक्शनरीज कशा लिहिल्या जातात, की व्हॅल्यू पेअर मध्ये असतात. माझ्याकडे ऍपल 5 ऍपल आहेत, कॉमा बनाना 10 बनाना आहेत, 1 डझन आहेत समजा 12. मँगो किती आहेत, 50 आहेत. मग आता मॅप वरती फंक्शन बघा काय आहे, लेंथ. म्हणजे यामध्ये लेंथ किती आहे ते आपण मोजू शकतो या मॅपची. काही 3 आहे, यामध्ये 3 आयटम्स आहेत. मग ऍपल, बनाना आणि मँगो हे काय झाले, की झाले. मॅप डॉट कीज हे काय झाले, की झाले. ऍपल, बनाना आणि मँगो यांची लिस्ट याने रिटर्न केली. आणि याच्या जर व्हॅल्यूज मला प्रिंट करायचं असतील तर त्या काय येणार, 5, 12 आणि 50. मग जसं त्यामध्ये पॉप वगैरे मेथड होता तसं इथे सुद्धा आहे. पॉप म्हणजे काय, शेवटचा आयटम आहे तो काय करणार, डिलीट करणार. आयटम डिलीट केल्यानंतर आपण तो मॅप प्रिंट करून बघितला. आर्ग्युमेंट पाहिजे म्हणतो, मँगो त्यांनी पॉप करून टाकला याच्यामधून. आता 2च राहिले, ऍपल आणि बनाना. त्यानंतर आणि काय मेथड आहे यामध्ये, क्लिअर म्हणजे सगळं काय क्लिअर करून टाकणार, ते डिरेक्टरी आतमध्ये काही ठेवणार नाही. मग हे जे काही वेगवेगळे मेथड्स आहेत हे तुम्ही घराकडे ट्राय करून बघा. आयटम्स त्याचे प्रिंट झालेले आहेत सगळे. ही काय झाली, डिक्शनरी. त्यानंतर लिस्ट टपल झालं, त्यानंतर डिक्शनरी सुद्धा तुम्हाला दाखवली. त्यानंतर आता एक्सेप्शन हँडलिंग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. 12:30 वाजले. 10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30 आपली शुक्रवारची लेक्चर असतात 2 लागोपाठ पायथॉनची. मग आता पुढच्या शुक्रवारी आपण काय बघूया, एक्सेप्शन हँडलिंग बघूया आणि OOP कन्सेप्ट बघूया. ठीक आहे, पायथॉन मधून OOP कन्सेप्ट, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तोपर्यंत आता जेवढं काही तुम्हाला शिकवलेलं आहे, आतापर्यंत जेवढं काही शिकवलेलं आहे या सगळ्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे.